रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आता नागपूरला आहेत. त्यांचं माझं मगाशीच बोलणं पण झालं. ते आता फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत. माननीय मुख्यमंत्री अत्यंत कॉन्फिडंट आहे आणि ते तर म्हटले यायची गरज नाही, परंतु कार्यकर्ते तुम्ही बघितलं की सगळ्यांची इच्छा आहे की नाही मुख्यमंत्र्यांना भेटलंच पाहिजे. आणि आम्ही पण आग्रह करतोय की साहेब तुम्ही आम्हाला भेटा आणि एकदा आदेश द्या, मग यानंतर आम्ही खासदारच तुमच्या भेटीला घेऊन येऊ. दादा, हे किती तुम्हाला धक्कादायक वाटतंय? कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कुठेच रेसमध्ये छगन भुजबळांचं नाव नव्हतं, अचानक ते उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होती. बघा, छगन भुजबळांचं नाव आलं म्हणून कोणी अस्वस्थ आहे असं नाहीये. मुळात कार्यकर्ता हा खूप सेन्सिटिव्ह असतो, संवेदनशील असतो. तो त्याच्या भागात काम करत असतो. गेली अनेक वर्ष, आता तर गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रत्येक जण आमचा एक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे हेमंत अप्पा डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. त्या कार्यकर्त्याला 50 लोक विचारायला येणार, त्याची अस्वस्थता वाढणार. आणि म्हणूनच ही बैठक होती की अस्वस्थतेतून कुठेही युतीचा धर्म हा कुठे आपण पाळला गेला पाहिजे, कोणाबद्दल लुस्टॉक नको, यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय. परंतु मला खात्री आहे ही अस्वस्थता तर स्वाभाविक आहे, कारण हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे आणि शिवसैनिक हे तुम्हाला माहिती आहे, शिवसैनिक हा व्यक्त होणार असतो आणि त्यामुळे ते व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे, म्हणून आज आम्ही एकत्र भेटलो. पण मला निश्चितपणे खात्री आहे की शिवसैनिकांचा निराशा माननीय मुख्यमंत्री करणार नाही. बैठक घेतलेली आहे तुम्ही, भुजबळांना ही जागा जातीय, भुजबळ उमेदवार असतील अशी चर्चा आहे. काय घडतंय की काय नाही, खरं तर आज शिवसेनेची इथं बैठक झाली आणि बैठक ही यासाठीच आहे की शिवसेनेचा उमेदवार हा ह्या लोकसभा मतदारसंघात असला पाहिजे. या सर्व आमच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत. आणि आपण ह्या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर हा मतदारसंघच युतीच्या मतदारांचा मतदारसंघ आहे. या आधी सुद्धा हेमंत गोडसे हे रेकॉर्ड मतांनी इथं निवडून आलेत. इथला मतदार हा शिवसेनेला, भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि त्यामुळे लोकांचा कौल सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे. माननीय शिंदे साहेबांना आम्ही परवाच भेटून आलेलो आहे. आज सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना आहे की आपण शिंदे साहेबांना भेटायला गेलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत की यांची उमेदवारी, त्यांची उमेदवारी, प्रत्येकाच्या पक्षामध्ये उमेदवारी मागणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं की पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे, शिवसेनेच्या उमेदवारांचा. आणि शिवसेनेचा हा यासाठी आहे की गेली अनेक वर्ष हा लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवते, जिंकून येते आणि म्हणून आज या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक होती.